नमस्कार मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, UPSC ची परीक्षा म्हणजे भारतामध्ये सर्वात टफेस्ट एक्झाम म्हणून धरली जाते. आता या परीक्षेसाठी कमीत कमी 1-1.5 वर्षाचा कालावधी तयारीसाठी लागतो. 1 वर्षाच्या तयारीनंतरच मी म्हणतो की या परीक्षेला तुम्ही उत्कृष्टपणे अपिअर करू शकतात आणि तुमचे पास होण्याचे चान्सेस सुद्धा वाढू शकतात. म्हणून UPSC ची जी परीक्षा आपण पाहिलेली आहे 2026 ची, ती इथून आपल्याला 1 वर्षाने होताना दिसणार आहे आणि म्हणून 1 वर्षाआधी आपल्याला ह्याची तयारी सुरू करणं गरजेचं आहे. UPSCच्या परीक्षेमध्ये 3 महत्त्वाचे स्टेजेस आहेत: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुख्य परीक्षा जी आहे ती सर्वात मोठा डिसाइडिंग फॅक्टर आहे, कारण ती मेरिट बेस्ड एक्झाम आहे. प्रिलिम्सची परीक्षा ही फक्त आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. पुढे ती उत्तीर्ण झाल्यानंतर ती आपल्याला स्क्रीन आउट करते किंवा स्क्रीन इन करते आणि त्या पद्धतीने आपण मुख्य परीक्षेला जातो. एकदा आपण सिलेक्शन झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा आपल्या टोटल रँकमध्ये काही संबंध येत नाही. संबंध येतो मुख्य परीक्षेचा आणि त्या मुख्य परीक्षेचे काही विशिष्ट पूर्ण असे पेपर आहेत जे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपण जर तयारी केली तर आपली मेन्समध्ये किंवा मुख्य परीक्षेमध्ये पास होण्याचे चान्सेस वाढून जातील. आणि त्यातलाच एक पेपर म्हणजे एथिक्स. तर मित्रांनो, आज जो आपला अजेंडा आहे व्हिडिओचा तो म्हणजे हा जो एथिक्सचा पेपर आहे, ज्याला आपण सामान्य अध्ययन 4 किंवा जनरल स्टडीज 4 म्हणून ओळखतो. तर 2026 साठी हा जो GS4 पेपर आहे, ज्याला आपण नीतिशास्त्र किंवा एथिक्स म्हणतो, या सब्जेक्टला आपल्याला कसं प्रिपेअर करायचंय, याचा सिलेबस कसा आहे आणि काही बेसिक फंडामेंटल टिप्स काय असतील या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय फंडामेंटल आहे. जे मुलं पहिल्यांदा तयारी करतायत आणि 2026 त्यांना टार्गेट करायचं आहे त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड अशा नावाचा हा जो पेपर आहे आपला GS4, ज्याला सामान्यतः आपण एथिक्सचा पेपर म्हणून सुद्धा ओळखतो, याच्या संदर्भामध्ये पूर्ण अभ्यासाची आपण स्पष्टीकरण आपण बघणार आहोत आणि एक बेसिक फंडामेंटल टिप्स पण जाणून घेणार आहोत. आणि संपूर्णतः आपण म्हणू हा व्हिडिओ एक कंप्लीट व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमधनं तुमची तयारी खूप उत्कृष्टपणे होणार आहे हे तुम्ही समजून घ्या. आता UPSCचा हा जो पेपर आहे, ठीक आहे, या UPSCच्या पेपरमध्ये आपल्याला एक गोष्ट समजायचं आहे की एक आयोगाने इन्स्ट्रक्शन पण दिलेली आहे आणि इन्स्ट्रक्शन अशी आहे की उमेदवाराचा नीतिमूल्यांबाबतची समज, सार्वजनिक जीवनातील दृष्टिकोन आणि निर्णय क्षमता तपासणे या पेपरचा उद्देश आहे. हे जे वाक्य टाकलेलं आहे हे मी टाकलेले का नाही, UPSCचं हे ऑफिशियल वाक्य आहे आणि या ऑफिशियल वाक्यामध्ये आपल्याला हे समजतं की या पेपरमधनं आम्ही तुमचा एखाद्या अडचणीला, आव्हानाला सोडवण्याचा दृष्टिकोन समजून घेणार आहोत. ठीक आहे. नीतिशास्त्राची जर तुम्हाला मी व्याख्या 1-2-3 शब्दात सांगायची म्हटली तर नीतिशास्त्र म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य हा पाहण्याचा दृष्टिकोन आहे आणि तोच दृष्टिकोन पेपराच्या द्वारे सुद्धा बघितला जाईल. ठीक आहे. म्हणजे जसं आपण पाहतो की आपण शाळेमध्ये गणित सोडवायचो, तर गणित सोडवल्यानंतर आपण 2+2 म्हणजे 4 हे जर गणित मी सोडवलं तर या गणितामध्ये आपल्याला शाळेमध्ये कसं मूल्यांकन व्हायचं आपलं, हा चला ह्याचं शेवटचं उत्तर आलंय का 4 हे बघितलं जातं आणि ह्याच्या स्टेप्स पण बरोबर आहे का, 2+2 असं लिहिलंय का, अधिकची साईन लिहिली आहे का, ही साईन टाकली आहे का, ही साईन टाकली, काहीतरी वेगळी साईन टाकली, हे सुद्धा बघितलं जायचं. म्हणजे स्टेप्स बघितले जायचे आणि फायनल उत्तर बघितलं जायचं. आयुष्यामध्ये हे फायनल उत्तर वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतं. हे गणित आहे, गणितामध्ये एकच फायनल उत्तर असतं, पण आयुष्यामध्ये जर एखादं आव्हान असेल तर त्याला वेगवेगळे उत्तर असतील. जसं 12वी नंतर मी काय करावं, मी मेडिकलला जावं, इंजिनिअरिंगला जावं का BSc करावं का BA करावं, सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे बरोबर पण आहे, कुठे ना कुठे चूक पण आहे. म्हणून शेवटचं जे आन्सर आहे आपलं ते शेवटचं आन्सर एकच नसून ते वेगवेगळं असतं खऱ्या आयुष्यामध्ये. फक्त त्याला बघण्याचा दृष्टिकोन काय घेतलेला आहे विद्यार्थ्याने ते बघणं या पेपरचं काय राहील, या पेपरचं उद्देश राहील. आणि म्हणून तुम्ही समजून घ्या की जेव्हा आपण एथिक्सचा पेपर बघतो तर या एथिक्सच्या पेपरमध्ये हा अप्रोच तुमचा बघितला जाईल. तर आयोगाची पहिली इन्स्ट्रक्शन आपल्याला क्लिअर झालेली आहे. आता त्याच्यानंतर हा जो GS4 आहे याचं थोडक्यात स्वरूप आपण बघून घेऊ. ठीक आहे.
हा पेपर जो आहे मी म्हणेल हा पेपर अतिशय जास्त स्कोरिंग आहे बरं का. हा एक डिसाइडिंग पेपर आहे. असं का म्हणतो, कारण की सध्या तुमचा अभ्यास जरी नसला तरी पण साधारणपणे तुम्ही 1.5-2 महिना या पेपरला जर वेळ दिला तर या पेपरमधनं तुम्हाला खूप चांगल्या कन्सेप्ट समजणार आहे आणि पेपर लिहिण्याची ताकद येणार आहे. आणि तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितका हा पेपर सोपा सोपा होत जाणार आहे. आणि एक वेळ तर असा होतो की एकदा हा पेपर तयार झाला म्हणजे ह्याच्यामध्ये आपण 3-4 महिन्याचा कालावधी दिला. 3-4 महिन्याचा कालावधी देणे म्हणजे 3-4 महिने लागतात का प्रिपेअर करायला? नाही, प्रिपेअर करायला 1 महिना लागतो. पण मध्ये मध्ये त्याला रिवाइज केलं, थोडेसे प्रश्न बघून घेतले, टाइमपास करण्यापेक्षा अर्धा 1 तास एखादा प्रश्न लिहून बघितला, असा 3-4 कालावधी जर आपण या पेपरमध्ये घालवला तर या पेपरचे सगळे पॉइंट्स आपल्याला ओपन होऊन जातात. कोणताही प्रश्न आपल्याला सोडवता येतो आणि तो असा सोडवता येतो की आपल्याला या पेपरचं परत रिव्हिजन करायची गरज पडणार नाही असं समजतं. हिस्ट्री, जिओग्राफी असे सब्जेक्ट आहे त्यांना परत परत रिव्हिजन करावं लागतं कारण अतिशय मोठी बलाढ्य फॅक्च्युअली हेवी सब्जेक्ट आहे. पण हा कन्सेप्च्युअल पेपर असल्यामुळे एकदा कन्सेप्ट आपल्या हातात आल्या, उत्तर लेखन आपल्या हातात आलं तर आपल्याला हा पेपर परत रिवाइज करायची गरज पडत नाही. आणि म्हणून परीक्षेच्या वेळेस आपल्याला टेन्शन येत नाही का, कारण आपल्याला समजलेलं असतं एक पेपर माझ्या हाताशी आहे. ठीक आहे, तर 3-4 महिने म्हणजे या 3-4 महिन्याला प्रिपेअर करण्यासाठी कालावधी नाहीये. पण मी म्हणतो की या पेपरमध्ये एक रिफाइनमेंट, एक होल्ड येण्याचं किंवा यामध्ये परिपक्व होण्याचा आपण साधारणपणे हा वेळ घेतलाय. तसा तर हा वाचून संपवायला 1-1.25 महिन्याच्या वर लागत नाही. तर या पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर एथिक्सचा पेपर म्हणून डिसाइडिंग पेपर आहे आणि 250 मार्काचा हा जो पेपर आहे हा तुमचा मुख्य परीक्षेचा भाग आहे, मेन स्टेजचा. हा उत्तर लेखनाच्या प्रकारामध्ये वर्णनात्मक पद्धतीने पेपर आहे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे किंवा 4 प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. 4 प्रकारचे क्वेश्चन्स कसे येऊ शकतात बघा. एक तर 10 मार्कर येईल, दुसरं येईल 15 मार्कर येऊ शकतं किंवा 20 मार्कर ही येऊ शकतं. ठीक आहे, शक्यतो 10 मार्कर आणि 20 मार्कर येतं. ठीक आहे, कदाचित असं येऊ शकतो की हा जो 10 मार्कर आहे या 10 मार्कर मध्ये 4 शॉर्ट नोट लिहावे लागतील, 4 शॉर्ट नोट लिहावे लागतील आणि म्हणून तुम्हाला 5-5 मार्कासाठी सुद्धा त्याचं एक तुम्हाला त्याचं रचना करावी लागेल, असंही काहीतरी चॅलेंज होऊ शकतं. पण साधारणपणे या पद्धतीने आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये हे उत्तर लिहावे लागतात. त्याच्यानंतर मुख्यतः 2 प्रकारची प्रश्न आहेत. ठीक आहे, 2 सेक्शन मध्ये हा डिवाइडेड आहे. सेक्शन ए त्याला आपण संकल्पनात्मक प्रश्न असं म्हणतो, थिओरटिकल बेस्ड हे प्रश्न येतील. आणि सेक्शन बी त्याला आपण घटना प्रसंग किंवा केस स्टडीज असं आपण म्हणतो. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला एखादा प्रसंग दिला जाईल. सपोज एखाद्या ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकारी आहात, जिल्हाधिकारी असताना तुमच्या जिल्ह्यामध्ये पूर आला आणि पुरामध्ये काही लोक तुमची फसलेली आहे, मग तुम्ही कोणत्या पद्धतीने कार्य कराल असा घटना दिली जातो. ठीक आहे, काल्पनिक हे आपल्याला घटना दिले जातात आणि त्याच्यावर आपल्याला 20 मार्कासाठी आणि 250 शब्दासाठी आपल्याला लिहावं लागतं. लक्षात घ्या, इथे एक तुम्हाला सांगतो की 10 मार्करची जी प्रश्न आहेत याला 150 शब्द लिहावे लागतात. 15 मार्करची जी प्रश्न आहेत याला 250 शब्द लिहावे लागतात. आणि केस स्टडी 20 मार्काचा आहे तरी पण त्याला 250 शब्दच लिहावे लागतात. आणि 250 शब्द का बरं ह्याला शब्द मर्यादा दिलेत 20 मार्क असूनही? कारण की जी घटना प्रसंग आहे, केस स्टडीज आहेत, त्याचा क्वेश्चन थोडासा मोठा असतो, एक 10-12 ओळीचा असतो, त्यामुळे तो वाचायला आकलन करायला वेळ लागतो. म्हणून तिथे मार्क जास्त पण शब्द मर्यादा मात्र 250 ठेवलेली आहे, हे समजून घ्या. ठीक आहे, मग अशा पद्धतीचा हा जो पेपर आहे हा आपला 250 मार्काचा हा पेपर. आता या पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला एकूण 7 मुद्दे आहेत. किती? 7. तशी तर 8 आहेत पण 7 मी तुम्हाला सांगतो. पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे नीतिशास्त्र आणि मानवीय मूल्य. ह्याला मी डिटेलमध्ये सांगणार आहे, फक्त इथे मी तुम्हाला दाखवून देतो. दुसरं म्हणजे अभिवृत्ती, ॲटिट्यूड. तिसरं म्हणजे अभियोग्यता व मूलभूत मूल्य. चौथं म्हणजे भावनिक बुद्धिअंक किंवा इमोशनल इंटेलिजन्स असं ज्याला आपण म्हणणार आहे, EI. त्याच्यानंतर नैतिक विचारवंतांचे योगदान आपल्याला प्रिपेअर करायचे. सार्वजनिक सेवा, नैतिकता आणि प्रशासनातील सभ्यता, त्याला इंग्लिशमध्ये प्रॉबिटी इन गव्हर्नन्स असं म्हटलेलं आहे. तर हे 7 पॉइंट आपले दिलेले आहेत. ठीक आहे, या 7 पॉइंट मध्ये जर मी म्हटलं तर हा पॉइंट आहे ना, हा तात्विक आहे, तत्वज्ञानाशी संबंधी जास्त येतो.
त्याच्यानंतर हे जे पॉइंट येतात त्याचा हे पॉइंट आपण मानवशास्त्र किंवा आपण त्याला सायकोलॉजीच्या संबंधात हे पॉइंट शक्यतो आपण स्टडी करतो. आणि हे जे पॉइंट्स आहेत हे आपण प्रशासनाच्या संदर्भामध्ये स्टडी करतो. म्हणजे मी असं सुद्धा म्हणू शकतो की यामध्ये तात्विक, सायकोलॉजी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स हे 3 पॉइंट कव्हर असतात. ठीक आहे. आणि या तिन्ही पॉइंटला जेव्हा आपण शिकतो तेव्हा याच आधारे घटना, प्रसंग किंवा केस स्टडीज आपल्याला सोडवावे लागतात, ज्याला मी 8वा पॉइंट असं म्हणतो. ठीक आहे. आपला जो पेपर असेल तो इथे सेक्शन ए असेल. इथे साधारणपणे तुमचे 120 125 मार्काचे प्रश्न विचारले जातील. आणि केस स्टडीज परत दुसरा भाग असेल, साधारणपणे सेक्शन बी ह्याला मी म्हणेल. इथे पण 125-150 मार्क येतील. आणि अशा पद्धतीने 125 किंवा 130 120 असे काहीतरी आपल्याला 250 मार्क विचारतील. तर हा निम्मा भाग आहे आणि हा सुद्धा निम्मा पार्ट आहे, हे लक्षात तुम्ही घ्या. अशा पद्धतीचा आपल्याला काय येणार आहे, प्रश्नपत्रिका येणार आहे. आता हे जे 7 पॉइंट आहे या 7 पॉइंटची ओळख असणं गरजेचं आहे. या 7 पॉइंट मधनच आपल्याला लक्षात येईल की कोणत्या पद्धतीने आपण प्रिपेअर केलं पाहिजे, कारण हे 7 पॉइंट डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये डिटेल मध्ये दिलेले आहे. तर आता या पॉइंटला आपण थोडक्यात समजून घेऊया, थोडासा सिलेबस समजून घेऊया. पहिला जो आहे नीतिशास्त्र आणि मानवीय मूल्य, ह्युमन व्हॅल्यूज, याच्यामध्ये आपण थोडासा फिलॉसॉफिकल पार्ट समजतो. ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, नीतिशास्त्र किंवा एथिक्स जेव्हा मी म्हणतो तेव्हा नीतिशास्त्र हा एका फादर सब्जेक्ट ज्याचा आहे तो म्हणजे फिलॉसॉफी, तत्वज्ञान. ठीक आहे. तत्वज्ञानामध्ये जेव्हा एक शाखा मी अभ्यासतो त्याला आपण नैतिक तत्वज्ञान असं म्हणतो, मॉरल फिलॉसॉफी, त्याचा अर्थच म्हणजे नीतिशास्त्र. आणि म्हणून फिलॉसॉफीची एक ब्रांच म्हणजे एथिक्स हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे डेफिनेटली फिलॉसॉफिकल ॲब्स्ट्रॅक्शन येणार आहे. फिलॉसॉफिकल ॲब्स्ट्रॅक्शन किंवा ॲब्स्ट्रॅक्शनचा अर्थ तुम्हाला असं समजायचं आहे की या नीतिशास्त्रामध्ये मी अशा गोष्टी शिकणार आहेत ज्या कम्प्लिटली कोणत्याही पद्धतीने आपल्याला भौतिक दृष्टिकोनातून दिसत नाही. आलं लक्षात? उदाहरणार्थ मी जर भूगोलामध्ये तुम्हाला शिकवत असलो हिमालय, तर हिमालय आपल्याला दिसेल, मला त्याला हात लावता येईल, स्पर्श करता येईल, हिमालयाला ट्रेकिंग करता येईल, ती एखादी भौतिक गोष्ट आहे, फिजिकल गोष्ट. पण जेव्हा मी एखादी गोष्ट म्हणेल, उदाहरणार्थ मी म्हणेल प्रामाणिकपणा, तर प्रामाणिकपणा तुम्हाला कुठे दिसेल का? किती किलोचा आहे, किती वजनाचा आहे, किती उंचीचा आहे असं दिसणार आहे का? नाही. म्हणून यामध्ये सगळ्याच्या सगळ्या ॲब्स्ट्रॅक्ट किंवा अमूर्त गोष्टी आहेत. आणि म्हणून संकल्पनेच्या द्वारे आपल्याला या गोष्टी एक्झामिनरला कन्व्हे करायच्या असतात. आणि तसाच हा पार्ट पण येतो फिलॉसॉफिकल पार्ट. ॲक्च्युली सगळेच पार्ट तसेच आहेत. यामध्ये कोणत्याही फिजिकल गोष्टी किंवा भौतिक गोष्टीबद्दल अभ्यास केला जात नाही. सगळ्याच्या सगळ्या संकल्पना अमूर्त पद्धतीने ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. तर जेव्हा आपण नीतिशास्त्र आणि मानवीय मूल्यांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवीय आचारसंहितेचे तत्व समजून घ्यावे लागतात. द प्रिन्सिपल्स ऑफ ह्युमन कंडक्ट. एथिक्स कोणत्या गोष्टीला योग्य किंवा अयोग्य, नीतिशास्त्र कोणत्या गोष्टीला अयोग्य किंवा अयोग्यता सांगता येते हे सांगण्याचा एक विषय आहे. या अँगलने पाहिलं, या दृष्टिकोनातून पाहिलं तर बरोबर आहे, या दृष्टिकोनातून पाहिलं तर चुकीचं आहे. मग ते दृष्टिकोन समजून घेणं गरजेचं आहे. एखादा व्यक्तीची आचारसंहिता कधी योग्य आहे हे समजणं गरजेचं आहे. आलं लक्षात? उदाहरणार्थ रस्त्यावर जात असताना मी जर एखाद्या व्यक्तीला इजा केली, सपोज मी म्हणतो त्याला आपण ब्लेड मारून दिलं, तर ते योग्य का अयोग्य? तुम्ही म्हणणार अयोग्य आहे. पण हेच जर डॉक्टरने मेडिकलच्या रूममध्ये एखाद्या पेशंटवर जर ब्लेड चालवलं तर तुम्ही म्हणणार सर बरोबर आहे, कारण तो त्याचा इलाज करतोय. मग हा जो दृष्टिकोन आहे हा आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी काय अभ्यास आहे ते म्हणजे इट्स अ स्टडी ऑफ ह्युमन कंडक्ट. त्याच्यानंतर सार्वजनिक आणि खाजगी जीवनातील नैतिकता. आलं लक्षात? म्हणजे आपण जर पाहिलं तर एखादा कलेक्टर व्यक्ती, मुलगा असो की मुलगी, एखादा कलेक्टर व्यक्ती जेव्हा तो एखादं कार्य करतो तेव्हा त्याचं आयुष्य हे खाजगी नसतं, ते सार्वजनिक आहे, कारण तो पब्लिक ऑफिस होल्ड करतो. आणि एखादाच मॅनेजर हे आपण जर पाहिलं प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये, तर प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये आपण पाहिलं तर तो थोड्याशा खाजगी संस्थेमध्ये काम करतो. मग या दोघांच्या जर आपण भूमिका पाहिली तर या भूमिकेमध्ये फरक घेऊन आपण सांगू शकतो की हे ह्याच्यासाठी योग्य आहे, हे ह्याच्यासाठी अयोग्य आहे.
मॅनेजर काम करत असताना कदाचित असे काही निर्णय घेईल जे कंपनीला बेनिफिट करतील, पण कलेक्टर डिसिजन घेताना त्याला असं काम करावं लागतं जे समाजाला बेनिफिट होतं, त्याचा स्वतःलाही त्रास झाला तरीही. आणि म्हणून यामध्ये फरक सार्वजनिक आणि खाजगी आयुष्यामध्ये कसा आपल्याला फरक आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला समजावं लागेल हे सुद्धा नैतिकता किंवा नीतिशास्त्राचं आपण म्हणू एक काम आहे. महापुरुष, सुधारक आणि प्रशासनाकडून जी शिकवण मिळालेली आहे ती पण नीतिशास्त्राला समजण्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्याच्यानंतर मूल्य विकासात कुटुंब, समाज आणि शाळा यांची भूमिका. दिसायला तर हा टॉपिक असा आहे जो लहानपणापासून आपल्याला माझ्या मते कधी ना कधी वाचला असेल. आपण पाहत आहोत की वर्क एक्सपिरियन्सचे जे आपले तास असायचे त्यामध्ये आपण आपल्याला कधी ना कधी मूल्यांना किंवा काम करण्यामुळे काय अनुभव होतो हे सांगण्याचं कार्य आपल्या शाळेने केलेलं आहे. मग शाळा झाली, कुटुंब आपल्याला काय शिकवतो, त्याच्यानंतर समाज आपल्याला काय शिकवतो, ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एकदम छान असे प्रश्न विचारले जातील ज्यामध्ये आपली एक सखोल समज किती गेलेली आहे तात्विक स्तरावर ते बघण्याचा दृष्टिकोन घेतला जाईल. कोणत्या एका समजने तुम्ही आयुष्याला बघतायत हे हा पॉइंट क्लिअर करतो. तो शिकवलेही जातो, पण त्याचबरोबर तो थोडासा आपण त्याचं आत्मचिंतन सुद्धा झालं पाहिजे प्रश्न लिहिताना. आणि त्यामुळे या पद्धतीचे पॉइंट्स या पहिल्या टॉपिकमध्ये टाकलेले आहे, नीतिशास्त्र आणि मानवीय मूल्य ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर मग पुढचा टॉपिक येतो अभिवृत्ती, ॲटिट्यूड. ठीक आहे. आता अभिवृत्ती किंवा ॲटिट्यूड असं आपण जर पाहिलं तर हा म्हणजे एखाद्या गोष्टीच्या प्रती, स्थानाच्या प्रती, घटनेच्या प्रती बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो म्हणजे आपली अभिवृत्ती, ॲटिट्यूड. ठीक आहे. या अभिवृत्ती बनण्यासाठी त्याची काहीतरी रचना असते जी आपल्या मनामध्ये असते. या अभिवृत्तीला बांधण्यासाठी काही संकल्पना आपल्या मनामध्ये असतात. काही अभिवृत्ती अशा असतात ज्याचा अनुभवही आपल्याला होत नाही. उदाहरणार्थ XYZ आपण म्हणू धर्माचे लोक हे अतिरेकी आहे असं जेव्हा आपण म्हणतो तर अशा पद्धतीने ही आपली एक नकारात्मक अभिवृत्ती आहे. तर ही जी अभिवृत्ती आहे ती आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने मदत करते आणि कशा पद्धतीने आपल्याला चांगलं निर्णय घेण्यापासून थांबवते हे समजणं या टॉपिकमध्ये आपल्याला करावं. ही समज आपल्याला या टॉपिकमध्ये करावी लागेल. अभिवृत्तीचे प्रकार म्हणजे नैतिक, राजकीय आणि सामाजिक हे आपल्याला समजून घ्यावे लागतील. त्याचे घटक काय आहे, कसा प्रभाव करतो आणि एखाद्या गोष्टीच्या प्रती जेव्हा आपली अभिवृत्ती तयार होते तर आपण तसंच वागतो का, आलं लक्षात, हे आपल्याला समजणं गरजेचं. उदाहरणार्थ रविवारच्या सकाळी माझा मित्र मला म्हणतो की सकाळी खेळायला ये, पण रविवार म्हणजे झोपायचा दिवस. मग माझ्या प्रती त्या सकाळी उठण्याच्या प्रती, क्रिकेट खेळण्याच्या प्रती नाही, सकाळी उठण्याच्या प्रती मी नकारात्मक आहे. मग मी शक्यतो सकाळी 7ला उठून त्याच्याबरोबर क्रिकेट खेळायला जाणार नाही. असं होण्याची शक्यता कधी जास्त असते, कधी कमी असते, हे वर्तनाशी त्याचा संबंध आपण या टॉपिकमध्ये जोडून घेतो. त्याला मी जर तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हटलं तर ॲटिट्यूड अँड रिलेशनशिप विथ द बिहेवियर अशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यावं लागतो. त्याच्यानंतर सकारात्मक, नकारात्मक, अभिवृत्ती आणि प्रशासनामध्ये प्रभाव. कारण शेवटी हा जो पेपर आहे हा कशासाठी चाललेला आहे, UPSC मध्ये तुमचं सिलेक्शन करण्यासाठी. आणि म्हणून प्रशासनाच्या संदर्भामध्ये आपल्याला ही कंटेक्स्ट हा सिलेबस बघावा लागेल. त्याच्यानंतर पुढचा जर आपण पॉइंट पाहिला तर अभियोग्यता व मूलभूत मूल्य, बेसिक फंडामेंटल व्हॅल्यू. अभियोग्यता म्हणजे ॲप्टिट्यूड. ठीक आहे. आता अभियोग्यता म्हटल्यानंतर तुम्हाला एक पेपर आहे UPSC मध्ये, त्याचं नाव आहे CSAT. यामध्ये सुद्धा तुम्हाला A दिसतो. A चा अर्थ आहे ॲप्टिट्यूड, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. तर ही जी अभियोग्यता आहे ही म्हणजे काम कुशलता अधिक मूल्य प्रेरित हा जो विचार आहे हा एक्झॅक्टली काय आहे, कौशल्य म्हणजे काय किंवा आपण म्हणू अभियोग्यता ॲप्टिट्यूड म्हणजे काय, याच्यामध्ये मूलभूत फरकाने आपण या टॉपिकला सुरुवात करतो. अभियोग्यता जेव्हा आपण समजतो, हा पॉइंट जेव्हा आपण समजतो तेव्हा आपल्याकडे काहीतरी मूळ कल्पना, मूळ गुणधर्म पाहिजे जे आपल्याला एखादं कार्य करायला मदत करतील. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मी सांगितलं की आपल्या भारताच्या मोठ्या गायिका ज्या होऊन गेल्या लता मंगेशकर, यांच्याकडे या मोठ्या गायिका काय झाल्या, त्यांनी प्रॅक्टिस केली, त्यांना संगीत येतं, ही गोष्ट तर आहेच,
पण त्यांच्याकडे एक मूलभूत गोष्ट होती की त्यांचा आवाज हा अतिशय सुंदर होता आणि त्यामुळे त्याने या आवाजाला ज्यांनी आकार दिला तेव्हा त्या इतक्या मोठ्या गायिका होऊ शकल्या. देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला एवढं मोठं होणं किंवा ते स्तर गाठणं शक्य नाही. का? कारण त्यांच्याकडे काही मूलभूत गोष्टी होत्या. आपण म्हणू जन्मजात त्या गोष्टी होत्या. ही सुद्धा अभियोग्यता आहे, पण अशा काही अभियोग्यता आहे जे मी अवगत करू शकतो. उदाहरणार्थ, मला जर क्रिकेटर व्हायचं असेल तर मला प्रॅक्टिस करून होता येईल. तर अशी जी प्रॅक्टिस सराव करून जी अभियोग्यता मिळू शकते ती संकल्पना यामध्ये आहे. हाऊ डू वी गेट रेडी फॉर एनी जॉब, एनी प्रोफेशन, म्हणजे ॲप्टिट्यूड, अभियोग्यता. त्यामुळे सिव्हिल सर्व्हिसेससाठी तुम्ही जेव्हा पास होणार आहे तुमच्याकडे ती अभियोग्यता तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. ही संपूर्ण संकल्पना या सिलेबसच्या पॉईंटमध्ये शिकवली जाईल. यामध्ये तुम्हाला समजेल की माझ्याकडे जी कौशल्य आहे, जी कुशलता आहे आणि जी अभियोग्यता आहे याचा माझ्याशी संबंध कधी कधी येणार आहे आणि तो कशा पद्धतीने मी परिपक्व होणार आहे. हे सगळं जेव्हा आपण शिकतो तेव्हा हा पॉईंट आपण कम्प्लिटली स्टडी करतो. मी म्हणतो एथिक्सच्या सिलेबसमध्ये हा वन ऑफ द मोस्ट इझिएस्ट पॉईंट आहे. सेकंड नंबरला याच्यावरचा जर प्रश्न आला तर त्या प्रश्नामध्ये तुम्हाला 90% मार्क घेणं गरजेचं आहे. का? कारण याच्यावर फार प्रश्न बनत नाही. 3-4 साचेबद्ध पद्धतीने यामध्ये प्रश्न बनतील. त्या प्रश्नांना आपण प्रॅक्टिस करून गेलो तर मला असं वाटतं की एक्झाम मध्ये आपण उत्कृष्ट पद्धतीने परफॉर्म करू शकू. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे मूलभूत मूल्य. ठीक आहे, आणि ती पण कोणती? लोक प्रशासनासाठी. सगळी मूल्य नाही लिहिले मी, कारण की ही अशी शब्द आहे जी एक एक शब्द आपल्याला अर्धा तास चर्चा करता येईल. इकडून तिकडून सगळ्या बाजूने या संकल्पना आपल्याला समजता येतील. त्यांच्याशी रिलेटेड विचारवंत आपल्याला समजता येईल. यामध्ये जर तुम्हाला काही उदाहरण द्यायचं म्हटलं तर सचोटी, इंटिग्रिटी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर निपक्षपातीपणा ज्याला आपण म्हणतो, इम्पार्शलिटी, वस्तुनिष्ठता, सहानुभूती, सार्वजनिक आपण म्हणू सेवाभाव, नंतर करुणा, कंपॅशन, असे भरपूर आपल्याला जवळजवळ 8 पॉइंट्स यामध्ये आहे. किती? 8 पॉइंट्स यामध्ये आहे. हे 8चे 8 पॉइंट शॉर्ट नोट साठी दरवर्षी येतात आणि हे असे शब्द आहेत जे आपल्याला ज्या शब्दांच्या मदतीने आपल्याला आपलं उत्तर सजवायचं आहे. आणि या संकल्पना आहे आणि प्रश्न लिहिण्यासाठी हे आपले आधारस्तंभ सुद्धा आहे. आणि हेच आपल्याला फंडामेंटल व्हॅल्यूज किंवा फाउंडेशनल सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज, मूलभूत मूल्य लोक प्रशासनामधली असं मला म्हणता येईल, हे आपल्याला इथे या टॉपिकने दिलेलं आहे. एकदा तर सरळ प्रश्न पण आलेला आहे की लोक प्रशासनामधली मूलभूत मूल्य कोणती, तर विचारही करायचा नव्हता, सिलेबसची पॉइंटच आपला आन्सर होतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे सांगेल की सिलेबस सुद्धा इथे पाठ करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर डिटेल सिलेबस पाहिजे असेल इंग्लिशमधनं, डिटेल योग्य सिलेबस पाहिजे असेल मराठीतनं, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्याला कॉल करा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला पाठवून देऊ. जर तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर तुम्हाला या पेपरबद्दल काही जर अडचण असेल तर तुम्ही कॉल करू शकतात. या पेपरच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या अपकमिंग बॅचेस येणार आहेत ज्या इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये असणार आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. साधारणपणे 1 ते 2 महिन्यानंतर आपण यामध्ये पूर्णतः एक चांगल्या पद्धतीची उत्कृष्ट नोट्सही आणणार आहोत. म्हणजे आपल्या मराठी माध्यमाच्या मुलांना UPSC आणि आता तर MPSC सुद्धा आपण पाहिलं तर यामध्ये हा पेपर आलेला आहे. UPSC ची परीक्षा असू द्या, MPSC ची परीक्षा असू द्या, कोणत्याही पद्धतीचे अडचण असणार नाही. बिलकुल क्रिस्प 120-130 पानाची एकदम क्रिस्प नोट्स आहेत जे तुम्हाला सगळ्या संकल्पना समजून देतील आणि उत्तर लेखनासाठी तुम्हाला सक्षम सुद्धा करतील. त्याच्यानंतर आपण जर पुढचा पॉइंट पाहिला तर पुढचा पॉइंट आहे भावनिक बुद्धिआंक किंवा त्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतो. इमोशनल इंटेलिजन्स ही अशी कन्सेप्ट आहे जी एखाद्या लोकप्रशासकासाठी अतिशय महत्वाची आहे. भावनिक दृष्टिकोनातून एखादा माणूस जर वाहून जात असेल तर तो योग्य निर्णय करू शकत नाही. त्याला त्याच्या भावनावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. हेच कन्सेप्ट म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. आणि इमोशनल इंटेलिजन्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या इमोशनल इंटेलिजन्स मध्ये आत्मजाणीव, आत्मनियंत्रण, सामाजिक जागरूकता आणि व्यवस्थापनाशी संबंध अशा सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. हिटलर का बरं इतका यशस्वी ठरला की त्याच्या स्वार्थापायी
त्याने एक मोठा जर्मन समुदाय मोबिलाइज केला. का? कारण तो डेफिनेटली इमोशनली इंटेलिजंट पर्सन होता. एखादा नेता एखाद्या समुदायाला कशा पद्धतीने डायव्हर्ट करू शकतो याच्यासाठी इमोशनली इंटेलिजन्स हा कन्सेप्ट असणं गरजेचं आहे. आणि लोक प्रशासनामध्ये अधिकारी, पोलीस अधिकारी जेव्हा एखाद्या बटालियनला, एखाद्या ग्रुपला मोबिलाइज करतात तेव्हा भावनिक दृष्टिकोनातून ते हुशारच पाहिजे. आणि म्हणून इमोशनल इंटेलिजन्स कन्सेप्ट काय ही आपण या पेपरमध्ये समजणं गरजेचे आहे. लोक प्रशासनामध्ये त्याचा उपयोग कसा आहे, तणावाचे व्यवस्थापन आणि संवेदनशील निर्णय घेण्यासाठी कसा त्याचा उपयोग होतो, ही जी कन्सेप्ट आहे ही कशी आहे, दोनधारी तलवार आहे, टू एजेड स्वॉर्ड्स आहे. टू एजेड स्वॉर्ड म्हणजे काय, याचं जर उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं, मी जर तुम्हाला आग म्हटलो, फायर, ठीक आहे, तर आगीचा उपयोग दोन गोष्टीसाठी होऊ शकतो. एक तर घरामध्ये आपला दिवा आपण लावू शकतो, नाही तर एखाद्याचं घर सुद्धा जाळून काढू शकतो. मग आगीचा उपयोग, सदुपयोग कसा केला पाहिजे, किंवा आग ही दोनधारी तलवार झाली अशा संकल्पनेमध्ये मी सांगतोय की ही कन्सेप्ट अशी टू एजेड स्वॉर्ड आहे. हिचा योग्य वापर करता येतो आणि अयोग्य पद्धतीने करता येतो. आणि होणाऱ्या लोक प्रशासनामध्ये जो मुलगी अधिकारी होत आहे याचा आधारस्तंभ काय आहे हा बघण्याचा दृष्टिकोन या सिलेबसच्या पॉइंटमध्ये बघितला जातो. आणि त्यामुळे तुम्ही या पॉइंटला खूप उत्कृष्ट पद्धतीने जर समजला तर लिहू शकतात आणि मॅक्सिमम मार्क घेऊ शकतात. म्हणून मी सांगतो की हा सुद्धा एक मार्क्स फेचिंग पॉइंट आहे जो आपल्याला समजणं गरजेचं आहे. पण तो अर्धवट समजला, चुकीचा समजला तर मग परीक्षेमध्ये अर्धवट आन्सर येईल. परीक्षेमध्ये विचारलं काय आणि तुम्ही सांगता काय यामध्ये जर तफावत आली तर तुम्ही डेफिनेटली मार्क घेणार नाही. त्याच्यानंतर पुढचा जर मी तुम्हाला टॉपिक सांगितला तर नैतिक विचारवंत व तत्वज्ञानांच्या बद्दल आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा सिलेबस मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे जे सगळे मॉरल थिंकर्स आपल्याला दिलेत याची कोणतीही यादी दिलेली नाही. मग या संदर्भामध्ये कोण कोण शिकावे इथे थोडासा आपण म्हणू एका शिक्षकाचा भूमिका येऊन जाते. मग नैतिक तत्वज्ञानांचा जर मी विचार केला तर मला भारतातील बघता येतील, मग अनगिनत आहे. त्याच्यानंतर पाश्चिमात्य बघितलं तर प्लॅटो, अरिस्टॉटल, इमॅन्युएल कांत आणि अजून भरपूर आहे. या सगळ्यांची एक थोडीशी यादी प्रिपेअर करून मला जावं लागेल, कारण की मला उत्तर लिहिताना माझ्या उत्तराला आधार नैतिक विचारवंतांचा आहे असं दाखवणं गरजेचं आहे. नाहीतर माझे उत्तर निराधार होईल. आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं की हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपल्याला प्रिपेअर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये कोणकोणते विचारवंत घ्यायचे आहेत याची यादी सुद्धा मी क्लासमध्ये सांगत असतो. कारण की मागच्या पेपरला बघून आणि कोणते येतील याचा अंदाज घेऊन साधारणपणे त्या गोष्टी मला सांगावे लागतात. उदाहरणार्थ भारतामध्ये मला गौतम बुद्ध सांगावेच लागतात, महावीर सांगावेच लागतात आणि इतरही सांगावे लागतात. आणि त्यामुळेच आपल्याला नैतिकता आणि नीतिमत्ता या विचारवंतांच्या आधारे समजू शकते. त्याच्यानंतर आपण जर पुढचा पॉइंट पाहिला तर पुढचा पॉइंट आपला येईल सार्वजनिक सेवेतील नैतिकता. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर भरपूर पॉइंट्स आहेत, पण तुम्हाला समजण्यासाठी एक ब्रीफ काही मी लिहून आणलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, जबाबदारी, हितसंबंध, भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप. आता इथे जर आपण पाहिला तर आता आपण नैतिकतेचा विचार पहिले आपण कोणत्या लेवलला केला, फिलॉसॉफिकल लेवलला केला. दुसरा नैतिकतेचा विचार आपण कुठे केला, सायकोलॉजिकल लेवलला केला. आता तिसरा आपण नैतिकतेचा विचार प्रशासनाला किंवा ऍडमिनिस्ट्रेशनच्या लेवलला करणार आहोत. आणि त्यामध्येच पहिला पॉइंट येतो सार्वजनिक सेवेतील नैतिकता. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक पॉइंट दिलेले आहेत. त्यामध्ये पारदर्शकता किंवा आपल्याला नगरी सनद, सिटीजन चार्टर असे काही पॉइंट्स आपल्याला मोजून दिलेले आहेत, ते आपल्याला वाचणं गरजेचं आहे. मग प्रशासनातील सभ्यता किंवा सिव्हिल सर्व्हिस एथिक्स आपण जर पाहिलं तर यामध्ये लोकसेवेची नैतिक जबाबदारी, माहितीचा अधिकार परत येईल, आचार संहिता, नागरिक चार्टर किंवा नागरिक सनद असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर वर्क एथिक्स, कार्यसंस्कृती, वर्क कल्चर, भ्रष्टाचार विरोध आणि सार्वजनिक निधीचा योग्य वापर
अशा काय पॉइंटने आपल्याला प्रशासनातील सभ्यता समजून घ्यायचे. प्रॉपर्टी इन गव्हर्नन्स, प्रॉपर्टी म्हणजे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये नैतिक मूल्यांना कोणत्याही पद्धतीने कॉम्प्रोमाइज किंवा त्यांच्याशी मी तडजोड करणार नाही, मूल्यांना घेऊनच जाईल, भलेही माझ्या कोणत्या किती अडचण माझ्या आयुष्यामध्ये येऊ द्या. या संदर्भामधला हा टॉपिक प्रशासनातील सभ्यता किंवा प्रॉपर्टी इन गव्हर्नन्स त्याला आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर हे सगळेच्या सगळे कन्सेप्ट गेल्यानंतर आपल्याला शेवटी समजून घ्यावं लागेल की या संकल्पनेच्या आधारे मला घटना कशा बघता येतील, केस स्टडीज कशा बघता येतील. एखाद्या परिस्थितीमध्ये मी अडकलो तर मग मी इमोशनली इंटेलिजंट कधी असेल, माझा ऍप्टिट्यूड मध्ये कधी कामात येईल, माझा एथिकॅलिटी नीतिमत्ता मला कधी कामात येईल, कुठे वापरता येतील, कोणत्या वेळेस कोणती नीतिमत्ता मला चूज करावी लागेल, हे सगळंच्या सगळं तुमच्या केस स्टडीज मध्ये तपासले जाईल. यामध्ये समस्या समजण्याची क्षमता, त्यांच्यानंतर तुमच्या मेन स्ट्रीम मूल्यधारीमध्ये तुम्ही निर्णय क्षमता कशी आहे आणि विविध घटकातील हित संबंध कसं पाहता तुम्ही, स्त्रियांकडे कसं बघतायत, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स लोकांकडे कसं बघतायत, वयोवृद्ध लोकांकडे कसं बघतायत, दिव्यांगांकडे कसं बघतायत, त्याच्यानंतर तुमच्या छोट्या बालकांना चिल्ड्रन्सकडे कसं बघतायत, हे सगळं तुमचे घटक तुम्ही कशा पद्धतीने तपासाल हे बघण्याचं काम तुम्हाला बघितलं जाईल. पुरामध्ये 2 व्यक्ती अडकले आहेत, एक वयोवृद्ध माणूस आहे आणि दुसरा आपण म्हणून दुसऱ्या देशाचा तिथे काय आहे राजदूत अडकलाय, फॉरेन डिग्निटरी अडकलाय. मग कोणाला मी पहिल्यांदा काढेल, वयोवृद्ध माणसाला की फॉरेन डिग्निटरीला? कारण हा पेच प्रसंग अडचणीचा आहे, हा पेच प्रसंग कॉम्प्लेक्सिटीचा आहे. आणि मग या परिस्थितीमध्ये तुम्हाला निर्णय घेताना तुम्ही काय तर्क देतात हे सगळं बघितलं जाईल. मग याच्यामध्ये उत्तर लिहिण्याची सुद्धा पद्धत आहे, स्टेक होल्डर सगळे भागधारक आहेत, त्याच्यानंतर नैतिक पेच प्रसंग, त्याच्यानंतर कोणते ऑप्शन्स देतात, कसं तर्क देतात आणि कशा पद्धतीने निष्कर्ष देतात. हा प्रॅक्टिकल तुम्हाला एक सोल्युशन काढण्याचा आपण म्हणू फोर्स करण्याचा काय आहे पेपर आहे. यामध्ये तुम्ही खरं किती अधिकारी आहात हे दिसून येतं. हे ते इतिहास भूगोल तर वाचतात, पण या पेपरमधनं सुद्धा तुमची एक आपण म्हणू पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व झळकून दिसेल. आणि त्यामुळे हा केस स्टडीज आपल्याला करावं लागेल. तर या पद्धतीने जर आपण पाहिलं तर शेवटी तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर एक विचारप्रधान लेखन सराव या पेपरसाठी महत्वाचा असेल. केस स्टडीजवर भर देणं गरजेचं आहे. महापुरुषांचं शिकवण करणं किंवा त्यांच्याकडनं शिकून घेणं हा एक अभ्यासाचा भाग असेल. प्रशासकीय नैतिकता आणि व्यावहारिक उदाहरणे समजून घेणं गरजेचं असेल. म्हणून मी सांगेल GS4 ची तयारी करत असताना तुम्हाला पेपरच्या वेळेसच प्रॅक्टिकली विचार करावा लागेल. ठीक आहे. आणि हे सगळं जर तुम्हाला व्यवस्थित तुमचं मूल्यांकन करून घ्यायचं असेल तर तुम्हाला उत्तर लेखन आणि टेस्ट सिरीज सराव करावा लागेल. तो आपल्याकडे करू शकतात, दुसरीकडे करू शकतात, PYQ सोडून बघू शकतात, जशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीचा हा आपला GS4चं एक स्वरूप आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या की जर तुम्हाला योग्य पद्धतीने तयारी करायची असेल, जे मुलं 12वी झालेले आहेत, ग्रॅज्युएशनच्या इयरमध्ये आहेत, त्यांच्याकडे 2 ते 3 वर्ष आहे, तर ते आपल्या निर्माण नावाच्या इनिशिएटिव्ह मध्ये एनरोल करू शकतात. हा जो इनिशिएटिव्ह आहे हा 2-3 वर्षामध्ये तुमचा पूर्ण तयारी करून घेईल. पहिल्या स्टेजमध्ये फाउंडेशनल, सेकंड स्टेजमध्ये पूर्णतः अभ्यासक्रम आणि तिसऱ्या स्टेजमध्ये संपूर्णतः सराव, टेस्ट सिरीज आणि इंटरव्ह्यूसाठी रेडी अशा स्वरूपात ही 3 वर्षाची तयारी असेल. यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही या नंबरवर 788 799 28 34 इथे लिहितो मी 788 799 28 34 किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या नंबरवर तुम्ही कॉल व्हॉट्सअप करून याची अधिक माहिती घेऊ शकतात. बॅच दोन्ही स्वरूपात आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. आणि 20 मे पासून ही जी बॅच आहे ही संध्याकाळी 5 ते 7 होणार आहे. याच्यासाठी तुम्ही एनरोल करून तुमची तयारी सुनिश्चित करू शकतात. तर मित्रांनो GS4 हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मी दिलेल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीला तुम्ही काळजीपूर्वक बघा
वाटल्यास हा व्हिडिओ 2दा 3दा बघा, अभ्यासक्रम समजून घ्या आणि कोणतीही अडचण असेल तर तुम्ही फोन करून काउन्सिलरला विचारून घ्या. आणि या संदर्भामध्ये तयारी तुमच्या मेन्सच्या पेपरमध्ये किंवा मेन्सच्या स्टेजमध्ये मुख्य परीक्षेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची ठरेल. तर धन्यवाद मित्रांनो.